नमस्कार शेतकरी मित्रांनो, इंडियन फेमस फार्मर या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. शेतकरी मित्रांनो, आपल्यासाठी आनंदाची बातमी आलेली आहे, ती म्हणजे कापूस बाजारभाव वाढणार. कापूस बाजारभाव 10,000 होणार. याची संपूर्ण संदर्भसहित माहिती आपण आता व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. चला तर शेतकरी मित्रांनो, जराही वेळ न वाया घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूयात. त्याआधी आपण चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चालू व्हिडिओच्या खाली इंडियन फेमस फार्मर या नावासमोर लाल कलरचे सबस्क्राईब बटन दाबून बाजूला असलेली नोटिफिकेशनची घंटी दाबा, जेणेकरून त्याचे 3 ऑप्शन तुम्हाला मिळतील आणि पहिला ऑप्शन सिलेक्ट करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुमच्या मोबाईलमध्ये पोहोचत राहतील. नमस्कार शेतकरी मंडळींना, आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाची बातमी घेऊन आलो आहोत. कारण की आज आम्ही या लेखामध्ये आजचे चालू असणारे कापसाचे बाजारभाव सांगणार आहोत. तत्पूर्वी कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजारभाव मिळत आहे या संदर्भात सविस्तर माहिती आपल्याला या लेखात मिळणार आहे. यामुळे हा लेख आपण संपूर्ण वाचावा व आपल्या मित्रमैत्रिणींना किंवा नातेवाईकांना नक्की शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा कापूस बाजारभावाबद्दल माहिती मिळेल. सध्या कापूस बाजारभाव हे कमी प्रमाणात मिळत आहेत. कापूस बाजारभाव वाढण्याची वाट बघत बघत शेतकरी आता कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. कारण आता शेतकऱ्यांना कापूस बाजारभाव वाढतील याची आशा वाटत नाही. त्यामुळे शेतकरी कापूस विक्रीसाठी बाजारात नेत आहेत. तरीसुद्धा कोणत्या जिल्ह्यामध्ये कापसाला कसे बाजारभाव मिळत आहे याची माहिती असणे आपल्याला अत्यंत आवश्यक आहे. जर आपल्या जिल्ह्यामध्ये कापसाचे बाजारभाव अत्यंत कमी असतील तर आपल्याला दुसऱ्या जिल्ह्यामध्ये कापूस विक्रीसाठी कसे बाजारभाव मिळतील हे पाहता येईल. भेटूया शेतकरी मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये. तसेच आपण काही आपल्याजवळ आलेले बाजारभाव आहे ते आपण या ठिकाणी बघणार आहोत. ते म्हणजे या ठिकाणी आपल्याला बघायला मिळत आहे बाजार समिती अमरावती 7,100, 7,650, भद्रावती 7,000, 7,750, मौदा 7,200, 7,500, आष्टी वर्धा 7,800, 7,600 असेच तुम्हाला बाजारभाव आहे ते पुढच्या नवीन अपडेटमध्ये बघायला मिळतील. तोपर्यंत आपण इथंच थांबूया शेतकरी मित्रांनो. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.